नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या एका नव्या रेसिपीमध्ये। तर उन्हाळा चालू झाला आहे, थंडी ऑलरेडी संपलेली आहे आणि छान थंडगार काहीतरी आपल्याला प्यावंसं वाटतं। तर बाहेरचं काहीतरी पिण्यापेक्षा जर ते घरगुती असेल तर त्याची मजा वेगळीच। तर आज आपण बनवतोय मठ्ठा। घरी दही असेल तर अगदी इझिली बनवता येतो। खूप सोपी आणि फटाफट होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग वळूया आपल्या किचनकडे। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे, घरगुती दही आहे। इथे थोडा आलं आहे, एक मिरची कापून घेतलेली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आहे, ही आहे 1 चमचा साखर, सैंधव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि 1 चमचा जिरं। आता सगळ्यात अगोदर आपण हे जे जिरं आहे ते भाजून घेणार आहोत। तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे जिरं भाजण्यासाठी आणि असं हलवून हलवून तुम्ही हे जिरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। छान तडतडायला लागतं जिरं आणि त्याचबरोबर याचा कलर देखील थोडासा ब्राउनिश होतो। तुम्ही इथे बघू शकता जिरं छान ब्राउनिश होत आलंय आणि त्याचा खमंग सुवास देखील दरवळतोय। असं गरम गरम जिरं या खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे याची पूड करणं सोपं होतं। तसं आपल्याला पूड म्हणजे पूर्ण पावडर करायची नाहीये, तर असं रगडून रगडून थोडी भरड बनवून घ्यायची आहे। थोडंसं दाताखाली लागलं पाहिजे मठ्ठ्यामध्ये जिरं। तर इथे तुम्ही बघू शकता मी केलेली आहे पूड। फार अगदी बारीक करायचं नाही, या पद्धतीने अशी थोडीशी भरड ठेवून द्यायची। आता सगळ्यात अगोदर आपण हे दही फेटून घेऊया। जर तुम्ही ताक घेतलात तर मग फेटण्याचा प्रश्न येत नाही, पण हे दही घेतलेलं आहे आपण, त्यामुळे इथे आपण हे फेटून घेऊया म्हणजे याची कन्सिस्टन्सी एकसारखी येते। तर इथे मी व्हिस्क वापरते, तुमच्याकडे जर रवी असेल तर तुम्ही रवी वापरू शकता। छान हे असं घुसळून घेऊया। आता आपण याच्यामध्ये घालूया पाणी। साधारण 2 कप इतकं पाणी आपण घालणार आहोत आणि दही किती घट्ट आहे त्यावर या पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे आपण सध्या 2 कप पाणी घालतोय आणि लागलं तर आपण नंतर घालणार आहोत। हे थंड पाणी घेतलेलं आहे मी आणि हे मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल। छान व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं। थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून इथे 1 कप पाणी वाढवते, कारण ताक जे आहे किंवा मठ्ठा जो आहे तो पातळसरच असतो। हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण एक एक जिन्नस घालूया। तर इथे 1 इंच आलं मी किसून घेतलेलं आहे। तर हे असंच घालायचं नाही, तर मग काय होतं जेव्हा आपण पितो तेव्हा ते आलं सारखं दाताखाली येतं, पण त्याला एक रिफ्रेशिंग टच आला पाहिजे म्हणून आपण हे याचा जो रस आहे तो काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपण आल्याचा रस काढून घेतोय। त्याचबरोबर इथे घालायची साखर। तर साखर अगदी 1 चमचा आहे, कारण मठ्ठा गोड नसतो, पण जो आंबटपणा आहे तो थोडा बॅलन्स व्हायला पाहिजे। आणि त्याचबरोबर हे सैंधव मीठ आहे। इथे तुमच्याकडे सैंधव मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरीही चालेल। आणि इथे मिरची मी अगदी बारीक कापून घेतलेली आहे, त्यातली अर्धी मिरची इथे मी घालते, कारण तिखट नाही लागला पाहिजे पण थोडासा तिखटपणा आला पाहिजे। आणि त्याचबरोबर इथेही कोथिंबीर देखील अगदी बारीक कापून घ्यायची म्हणजे ती तोंडात येत नाही पिताना। त्याचबरोबर ही जिरेपूड आहे जी आपण करून घेतली होती। आणि आता आपण हे सगळे जिन्नस एकसारखे मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता। आता थोडं अजून घट्ट वाटते मला, म्हणून मी अर्धा कप पाणी इथे घालते। सो दही किती घट्ट आहे किंवा कसं आहे याच्यावर याची कन्सिस्टन्सी ठरते पाण्याची, त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊन करा आणि जर काही कमी वाटलं जास्त वाटलं तर कधीही घालूच शकता। आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे असंच, आणि प्यायला तर खूप मजा येते। हवं तर याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे देखील घालू शकता, पण मी थंड पाणी वापरलेलं आहे फ्रीजमधलं, त्यामुळे मी काय बर्फाचे खडे घातले नाही आहेत। तर अगदी 5 मिनिटात होणारी अशी ही रेसिपी आहे आणि त्यात जर घरी दही असेल तर बाकीचे जिन्नस तर आपल्या घरी असतातच। तर तुम्ही असं छान असं रिफ्रेशिंग हे मठ्ठा बनवू शकता। तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेरून काहीतरी आणून पिण्यापेक्षा किंवा कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा मठ्ठा पिणं कधीही चांगलंच। तर नक्की बनवून बघा
आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी मोनालीज फूड कोर्टला नक्की सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड अँड थँक यू.